आयकर विभागाचा अधिकारी असल्याचं सांगून माजी मंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक यांना फोन करून 1 कोटींची मागणी करणारा आरोपीस गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1च्या पथकाने जेरबंद केलाय। याबद्दल अधिक माहिती अशी की दिनांक 23 एप्रिल 2025 ते दिनांक 16 मे 2025 पावतो माननीय आमदार श्री छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या मोबाईल हा त्यांचे स्वीय सहाय्यक संतोष आबासाहेब गायकवाड हे वापरत असल्याने त्यांच्या मोबाईलवर अनोळखी इसम याने वेळोवेळी वेगवेगळ्या क्रमांकावरून फोन करून मी इन्कम टॅक्स अधिकारी आहे, तुमचे साहेबांचे त्र्यंबकेश्वर नाशिक फार्म हाऊसवर माल ठेवलेला आहे, तेथे आयकर विभागाची रेड पडणार आहे, त्या टीममध्ये मी आहे, तुम्हाला मदत हवी असल्यास 1 कोटी द्यावे लागतील अशी खंडणीची मागणी केली होती। तसेच पैसे नाही दिले तर कार्यवाही करण्याची धमकी देखील दिली होती। सदरचा मोबाईल क्रमांक त्यांचे स्वीय सहाय्यक संतोष आबासाहेब गायकवाड यांच्या मोबाईलवर डायव्हर्ट असल्याने त्यांनी सदरची घटना ही माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्याशी संपर्क करून त्यांना दिली। त्या अनुषंगाने पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी सदर आरोपीस अटक करण्याच्या आदेशावरून गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 पथकाने मिळालेल्या माहितीनुसार करंजाळी येथील हॉटेल रितम व्हॅली येथे आरोपी पैसे घेण्यास येणार आहे, त्याप्रमाणे त्या ठिकाणी वेषांतर करून सापळा लावून थांबलेले असताना थोड्या वेळाने एक इसम हा मोटरसायकलवर येऊन नरेंद्र सोनवणे यांचे जवळ येऊन थांबला व त्याने तुम्ही सोनवणे आहात काय बाबत विचारणा करून त्यांच्याकडे पैशाची मागणी केली। त्यानंतर नरेंद्र सोनवणे यांनी त्यांच्या ताब्यातील पैशांचे बंडलाची बॅग ही सदर आरोपी त्याच्या ताब्यात दिली। त्यानंतर आरोपी हा मोटरसायकलवर बॅग घेऊन पळून जात असताना पोलीस पथकाने त्यास शिताफीने पकडून ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव राहुल दिलीप भुसारे वर्ष 27 राहणार करंजाळी हनुमान मंदिर शेजारी शंभू किशोर गवळीच्या शेजारी तालुका पेठ जिल्हा नाशिक असे सांगितले। त्याच्याकडे गुन्ह्याबाबत अधिक विचारपूस केली असता त्याने 1 कोटी रुपयांची खंडणीची मागणी व ती स्वीकारल्याबाबतची त्याने कबुली दिली आहे। त्यानंतर त्याच्या ताब्यातून गुन्हा करतेवेळी वापरलेली काळ्या रंगाची होंडा कंपनीची शाईन मोटरसायकल, मोबाईल फोन, एक काळ्या रंगाची बॅगमध्ये 500 रुपये दराच्या 60 भारतीय चलनी नोटा व 500 रुपये दराच्या भारतीय बच्चों का बँक असे नाव असलेल्या खेळण्याकरिता नोटांचे एकूण 15 बंडल व रद्दी पेपर असा 85,500 रुपये एकूण किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अंबड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले। गुन्ह्याचा पुढे तपास अंबड पोलीस ठाणे करीत आहे। सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 चे पथकाने यशस्वीरित्या केली आहे। सगळ्या नेमका काय प्रकार घडला, कशा पद्धतीने आपण तपास केला माननीय आमदार छगनरावजी भुजबळ थांबा रे 2 मिनिटं थांबा सगळे कोणता सर काय प्रकार झाला बस माननीय आमदार श्री छगनरावजी भुजबळ यांच्या फोनवर एका व्यक्तीने फोन करून सांगितलं की मी इन्कम टॅक्स अधिकारी बोलतोय, उंच त्र्यंबकेश्वर येथील फार्म हाऊसवर रेड पडणार आहे, मी इन्कम टॅक्स मध्ये असल्यामुळे मी अधिकाऱ्यांशी बोलून तुमचं प्रकरण सेटल करू शकतो, तुम्हाला पैसे द्यावे लागतील। असं झाल्यानंतर त्यांनी नंतर फोन कट केला, परत काही दिवसानंतर फोन केला, त्यामध्ये त्यांनी पैशाची डिमांड केली आणि मग आमदार साहेबांनी सरांना सांगून आम्ही त्या पद्धतीने युनिट 1 ची एक टीम तयार केली आणि त्याला पैसे देताना आपण त्याला ट्रॅप करू अशा पद्धतीने आम्ही सापळा रचला आणि त्या दरम्यान ज्या दिवशी पैसे द्यायचे होते सुरुवातीला त्याने प्रत्येकी 20 लाख असे टोटल 1 कोटी 60 लाख मागितले, परंतु कमी करत करत ते आपण 1 कोटीपर्यंत त्याला आपण तयार केलं आणि ती अमाऊंट देताना त्याने धरमपूर गुजरात या ठिकाणी बोलावलं व त्यावेळेस त्या पैसे घेऊन जाणाऱ्या व्यक्तीबरोबर आपली टीम होती, आपल्या 2-3 टीम मोटरसायकलवर होत्या आणि त्या ठिकाणी त्याला पैसे देण्याच्या वेळेस सापळा करून द्वारे त्याला अटक केली आणि त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली। सर, संशयित आरोपीची नेमकी काय पार्श्वभूमी आहे, काय तपासादरम्यान तो BSc झालेला आहे, ग्रॅज्युएट 23 वर्षाचा, करंजाळी पेठ तालुका येथील युवक आहे, कुठलंही काम नाही, फक्त मला काहीतरी बनायचं किंवा पैसे कमवायचे या हेतूने त्याने हे कृत्य केलेलं आहे। पहिल्यांदा खंडणी कधी मागितली आणि किती दिवस हे सगळं प्रकरण चालू होतं? पहिल्यांदा फोन 23 एप्रिल रोजी आला
त्यानंतर 2 मे रोजी आला. नंतर मग गेल्या 4 दिवसापासून दररोज बोलणं चाललं होतं. स्वतः भुजबळ साहेबांचं आणि त्या आरोपीचं काही फोनवर संभाषण झालं होतं का? नाही, तो मोबाईल भुजबळ साहेबांनी त्यांच्या एका PA कडे डायव्हर्ट केलेला होता. संतोष गायकवाड हे रेग्युलर त्या आरोपीशी संपर्कात होते. आणि काय त्याचं म्हणजे त्र्यंबकेश्वरला कुठल्या ठिकाणी तो छापा मारायचा असं त्यांनी बनाव केलेला होता, नेमकं काय? असं नक्की ठिकाण नाही सांगितलं, फक्त त्र्यंबकेश्वर येथील सांगितलं. त्र्यंबकेश्वर जवळ तुमचं फार्म हाऊस आहे, त्या ठिकाणी रेड पडणार आहे सांगितलं. सर एकटाच आरोपी आहे की काही अजूनही त्याच्यामध्ये त्यामध्ये दुसरं कोणी आरोपी नाहीये. हा आरोपी प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या फोनवरून फोन करत होता. तो स्वतःचा फोन वापरत नव्हता. हॉटेलवर, ट्रक ड्रायव्हर अशा लोकांचे फोनवरून त्याला आपल्याला थोडा वेळ लागला. आपली टीम धरमपूरला देखील गेली होती गुजरातमध्ये. तिथे कशासाठी टीम गेली होती, तिथे नेमकं काय घडलं? आपल्याला ते पैसे देताना त्याला पकडायचं होतं, त्यासाठी आपली टीम गेली. पण त्यांनी पहिलं लोकेशन धरमपूर सांगितलं होतं. धरमपूर सांगितलं होतं. नंतर त्याला थोडा डाऊट आला, मग त्याने दुसरं लोकेशन सांगितलं एका हॉटेलजवळ हायवेवरच, आणि त्या ठिकाणी त्याला पकडलं. जो खंडणी मागणारा व्यक्ती होता त्याचं आणि भुजबळ साहेबांचं देखील बोलणं झालं होतं फोनवर, त्यांच्याशी देखील त्यांनी संवाद साधला होता असंही कळत आहे. त्याबाबत काही नाही, आरोपीचं भुजबळ साहेबांबरोबर बोलणं झालेलं नाहीये, कारण फोन तो नंबर त्यांनी त्यांच्या एका PA कडे डायव्हर्ट केल्यामुळे साहेबांचं त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही. तर जो आरोपी आहे त्यांनी आधी पण असे काही कृत्य केले होते का? असे काही नाही, आरोपीवर कुठल्याही प्रकारचा गुन्हा नाहीये, आणि कुठलं यापूर्वी त्याने काय केलं आहे ते आता तपासाचा भाग पुढे तपासात निष्पन्न होईल. वगैरे फोन ते आणि याचं काही कनेक्शन आहे? नाशिक शहर आर्थिक गुन्हे शाखा. नाही, ते अजून तरी तसं काही निष्पन्न झालेलं नाही. ओके. AB न्यूज करिता विवेक कडवे, नाशिक.